धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। वांद्रे कोर्टानं दिलेल्या 2 लाखांच्या पोटगीच्या अंतरिम निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं। करुणा शर्मापासून झालेली मुलं माझी आहेत, मात्र करुणा शर्मा सोबत अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। आता कोर्टानं करुणा शर्माला 5 एप्रिलला लग्नाचे पुरावे देण्याचे निर्देश दिलेले आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 98 पासून मी त्यांची बायको आहे, आमचे 2 मुलाबाळा आहे आणि जरी असं त्यात सांगताय की 98 पासून आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे, पण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता। धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंपासून झालेल्या मुलांची नावं टाकली आहेत, मात्र करुणा शर्माचा पत्नी म्हणून उल्लेख टाळला। जर करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले तर धनंजय मुंडेंची आमदारकीच जाण्याची शक्यता आहे।